माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा युद्ध पातळीवर ॲक्टिव्ह मोडवर उतरली आहे। अंमली पदार्थाच्या अवैध विक्रीबद्दल शोध घेताना गुन्हे शाखेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे मारून तब्बल 15,50,380 रुपयांचा 77 किलो गांजाचा साठा जप्त केला। NDPS ॲक्ट अन्वये शहरातील मोठी कारवाई सांगण्यात आली असून अजित सुखदेव जगताप, राहणार स्वराज विहार सोलापूर, मूळ राहणार सोहाळे तालुका मोहोळ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक चोरट्यांच्या मागावर आहेत। खबरांमार्फत नमूद आरोपी गांजाची विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली। खबरेनुसार गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील फौजदार अल्फाज शेख यांनी सोलापूर शहरातील स्वराज विहार येथे सापळा लावून छापा मारला। नमूद आरोपीला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या विहारामध्ये घरांमध्ये तब्बल 77 किलो 521 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त दीपाली काळे, उपायुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, फौजदार अल्फाज शेख, पोलीस बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंडे, प्रकाश गायकवाड यांनी केली। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।